जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. पूज्य साने गुरुजी लिखित पुस्तक श्यामची आईचे क्रमशः वाचन करत आहे. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जायचे. इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10च्या सुमाराला परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे. वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत असत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहूनही कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळ लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक अशी संस्कृतीत स्थान दिलेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावायला शिक, नाहीतर आज जेवायला मिळणार नाही असे आईने मला बजावले होते. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही. मीही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते. कठीण काय आहे त्यात? मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जायचे आणि चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्याच्याकडे जमायची व पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ती पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ
लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जणे हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना रे श्याम पत्रावळ, उद्या शिक हो माझ्याकडून. आई, उद्या तो लावील हो, वाढ आज त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, नका वाढू मला जेवायला, माझे अडले आहे खेटर, मी तस्सा उपाशी राहीन, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागलीच होती. कोणी आणखी समजूत घालवायला येते का म्हणून मी वाट पाहत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली. ती म्हणाली, श्याम, चल रे जेवायला. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे तुझ्याजवळ. उठ, चल, लहानसे ठिकोळे लाव आणि त्यावर बस जेवायला. 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात आणि पळसाची पाने मोठी असतात तर त्या एकाच पानावर आम्ही मुले जेवत असतो. एकच पान पुरे होते. वाटोळी मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगलीच मोठी गोलदार आवडत असे. आणि रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला, विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत असत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आपली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले आणि डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला. परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना. श्याम, ही दुसरी चोय घे, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोय जोडली, जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटले. हातपाय धुवून आलास का पण, आईने विचारले. हो, केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाहीस, परंतु सुसू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढाच आहे, पण कशी छान लावतो पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव. मी रागाने म्हटले, आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित्त आहे. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते,
ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे। त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट ही चांगली करता आलीच पाहिजे। जे जे करेन ते उत्कृष्टच करीन असे माणसाचे ध्येय असावे। पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता। ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालत असत। टोकाला टोक मिळालेले। आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते। ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करत। ती इतकी छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे। माझे वडील भाजीच्या देठांना पाणी शिंपीत, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते काळजी घेत। प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असलाच पाहिजे, सौंदर्य असलेच पाहिजे। माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले। आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील, जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जायचा। पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवो त्याला नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही। मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो। एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली। वडिलांनी विचारले, चंद्रे, तुझी का ग ही पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावलेली आहे। वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यायला लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही ना, व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुला द्यायची असे सांगितले, म्हणून नीट शिकला लावायला पत्रावळ। मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस? भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मला लावून ठेवला आहे, द्रोणही मी लावून ठेवला आहे। श्याम म्हणाला, अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो, शेवटी साधला। मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले। माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो। जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला। चांगला आहे, परंतु येथे चुकला, समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला। मी तो सुधारलेला द्रोण आईला जाऊन दाखवला। आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो आणि मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस। देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते, मनात मात्र हवे। चंद्रे, याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ। आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला। तो किती गोड लागला! समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल। गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे। याबरोबरच ही कथा येथे संपत आहे। ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर 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 सबस्क्राईब करा। जय लुई, जय जय लुई।